तर मनालीमध्ये आज आमचा शेवटचा दिवस आणि दिवसाची सुरुवात केली हिडिंबा देवीचे दर्शन घेऊन. तिथून निघालो आम्ही अशा जागेकडे जिथे हिमाचलचा इतिहास जिवंत होतो. हे आहे म्युझियम ऑफ हिमाचल कल्चर अँड फोक आर्ट. इथे आल्यावर कळतं की हिमाचल फक्त निसर्गासाठी नाही तर आपल्या समृद्ध वारशासाठी सुद्धा ओळखलं जातं. जुनी शस्त्र, वाद्य आणि त्या काळातील पारंपरिक पोशाख, हे सगळं असं पाहून असं वाटतं की आपण एका वेगळ्याच काळात पोहोचलोय. म्युझियमच्या गजबजातून आम्ही निघालो एका शांत जागेच्या शोधात. निंगमापा बुद्धिस्ट टेम्पल 1957 मध्ये स्थापित झालेलं हे मठ. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे भगवान बुद्धांची 2 मजले उंच असलेली भव्य मूर्ती. इथल्या पगोडा स्टाईल छताखाली बसून जो मेडिटेशनचा अनुभव मिळतो ना, तो मनाला उभारी देतो. पण मनालीची ट्रिप वशिष्ठ ऋषींच्या दर्शनाशिवाय अपूर्ण. 400 वर्ष जुनं हे मंदिर, व्यास नदीच्या काठी वसलेलं हे ठिकाण त्यांच्या नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथली मान्यता आहे की सल्फरयुक्त या पाण्यात अंघोळ केली की तुमचा कुठलाही आजार बरा होतो. शेवटी मनालीला निरोप देण्याची वेळ आली. ही ट्रिप, हे डोंगर आणि इथली माणसं सगळं खूपच जवळचं वाटू लागलंय. तर मित्रांनो, आमची ही मनालीची सिरीज तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत पाहत रहा.